मंडळ वर्धमान नगर नागपूर शाखा उमरेड परिसरामध्ये आज लेनाल्याव या ठिकाणी बाबांचे सेवक गणेशजी कोरडे यांच्या निवासस्थानी मासिक नवहवन कार्य पार पडले। त्यानिमित्त एका भगवंताची चर्चा बैठक त्यांच्या निवासस्थानी सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं सृष्टी निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। बाबांच्या या मानव धर्माच्या प्रचार प्रसारासाठी बाबांना सहकार्य करून सर्व सेवकांना सेविकांना माईच्या पदरामध्ये सामावून घेतलं अशा मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत। आईला माझा प्रणाम। आजच्या बैठकीचे अध्यक्ष मंडळांतर्गत उमरेड परिसरातील मार्गदर्शक त्याचप्रमाणे परिवाराचे मार्गदर्शक आणि आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष मधुकरजी शेंद्रे साहेब यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर मंडळाचे माजी सचिव तथा माजी संचालक तसेच वाटोळा परिसरातील मार्गदर्शक सन्माननीय क्षीरसागरजी काकाजी यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे नागपूर परिसरातील मार्गदर्शक वंजारी साहेब, त्याचप्रमाणे कोलारमेट परिसरातील मार्गदर्शक विलाजी येसुलसुरे साहेब यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे शाखेचे माजी सचिव कमलाकरजी निमजेजी, त्याचप्रमाणे शाखेचे माजी संचालक धनराजजी जिपाटेजी, त्याचप्रमाणे शाखेचे माजी संचालक संतोषजी नरुलेजी यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आदरणीय मंच या मंचाला माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आजचे सूत्र संचालन करते विनोदजी हजारे यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आदरणीय उपस्थित संपूर्ण सेवक सेविका बालसेवक सेविका सर्वांना माझा नमस्कार। सुंदर असे अनुभव या बैठकीमध्ये सेवकांचे सेविकांचे सादर झाले। बाबा हे सुद्धा अनेक देवतांना पूजन करत होते आणि पूजन करत असताना त्यांच्या परिवारावर आपत्ती आली आणि त्या आपत्तीतून बाहेर निघण्यासाठी बाबांनी सुद्धा वैद्यवाण्याकडे जाऊन, बाबा हे गुरुमार्गी होते, बाबांना या वैद्यवाण्यावर विश्वास नव्हता, पण जसे जसे बाबांच्या परिवारातील दुःख वाढत गेले तेव्हा बाबांनी विचार केला की नाही, आपण सुद्धा आता गेल्याशिवाय पर्याय नाही। अशा वेळेस बाबांना कधी न भेटलेली व्यक्ती मिळाली आणि बाबांना सांगितलं, बाबांना दुःख विचारून घेतले, बाबांना मार्गदर्शन केले, समजावून सांगितलं आणि बाबांनी आपल्या परिवारात संन्यासांनी सांगितल्याप्रमाणे विचार व्यक्त केले। तेव्हा संन्यासांनी सांगितलं होतं की माझ्याकडे तुमच्या दुःखाचं निवारण आहे, कारण माझ्या वडिलांना कडे ती विद्या आहे। ही विद्या ज्यांनी करण्याचा प्रयत्न केला ती मरण पावले आणि कित्येक लोक या विद्येला प्रयोग करताना आंधळे झाले, बहिरे झाले, पागल झाले, काही मरण पावले आणि हाच प्रस्ताव बाबांनी आपल्या परिवारावर सांगितला तेव्हा सगळेच नकारले, कारण कोण कोणासाठी मरणार। बाबांनी परिवाराला सुद्धा सांगितलं, मी समोर होतो पण माझी मुलगा आणि माझी पत्नी एक भाऊ मेला म्हणून तुम्ही
सांभाळा. आणि बाबांच्या शेजारी बाबांनी त्या विधीला सुरुवात केली आणि बाबांच्या शेजारी हनुमानाचं मंदिर होतं. बाबांना लहानपणापासून हनुमान चालीसा म्हणण्याचा छंद होता, कुस्ती खेळण्याचा छंद होता. बाबांचे शिक्षण 4था वर्ग झाले आणि 21व्या दिवशी बाबांची परीक्षा पाहिली त्या परमेश्वरानं. आणि बाबांची भाऊ यांच्या मुलीच्या अंगाला फोड आले आणि त्या टायमाला बाबांची दिनचर्या म्हणजे हनुमान मंदिरात जाणे, हनुमान चालीसा म्हणणे आणि हनुमानाला मंदिराला प्रदक्षिणा घालणे, हेच कार्य त्या विधीमध्ये होतं. पण त्या परमेश्वराची प्राप्ती करताना त्या परमेश्वराने हनुमानजीने महानतेकी बाबा जमदेवजीची परीक्षा घेतली आणि भावाच्या मुलीच्या अंगाला फोड आले. फोड एवढे जास्त प्रमाणात होते की तिच्या शरीरावर रक्ताचा स्राव वाहत होता आणि मुंग्या लागलेल्या. मुंग्या माशा एकदम दयनीय अवस्था झाली होती. बाबांचे भाऊ बाबांपर्यंत आले, तुला सांगितलं होतं की तू या विधीला सुरुवात करू नको आणि तू केला आणि तुझ्यामुळं माझ्या मुलीवर दुःख आले. पण बाबांना विचार पडला की मी तर काहीच नाही केलं, माझा जो नेहमीप्रमाणे आहे पूजा मी तीच करून राहिलो. तरी बाबा त्या हनुमान मंदिरामध्ये 22व्या दिवशी गेले आणि त्या परमेश्वराला विनंती केली, कमी जर माझ्या कर्मात चुकत असेल तर मला तुम्ही दंड द्या, अन्यथा त्या मुलीचे दुःख दूर करा. आणि बाबा जेव्हा 23व्या दिवशी मंदिरातून आले तर त्या मुलगी अंगणात खेळताना दिसली आणि महानतेकी बाबा जमदेवजीचा विश्वास झाला. आणि नंतर हळूहळू बरेचसे दुःख बाबा दूर करत गेले. आणि मगाशी आमच्या राहुल भाऊंनी सांगितलं, शांताबाई रंगारी, मी त्याच्यावर बोलणार नाही, सत्य अनुभव आहे. आणि बाबांनी असे करता करता तुमच्या माझ्यापर्यंत खेडोपाडी प्रपंचाचे 8 दिवस आणि परमार्थाचे 8 दिवस असं करून तुमच्या माझ्यापर्यंत हा मार्ग पोहोचविला. आणि आज सेवक सुखी समाधानी समृद्ध आहे. आणि त्यातल्या त्यात काही अशीही सेवकं आहेत की जी या मार्गाला कलंकित आहे. मी कलंकित शब्द याच्यासाठी वापरलो की त्याच्यामुळं, त्यांच्या वागणुकीमुळं या मार्गाला आस पोहोचली. आणि बाकीच्यांची ते गव्हासोबत सोंड्याची पिसाई या पद्धतीनं एक अनुभव सांगतो. मला इथून 5-6 वर्ष आधीची गोष्ट आहे. एका सेवकाचा फोन आला आणि तो सेवक त्यागी होता. त्याच्या भाजीपाल्याचा व्यवसाय होता आणि सहज त्यांनी काय केलं, मला वाटते त्यांनी 3-4 कार्यकर्ते त्या टायमाला बदलवले. त्यांनी मला समस्या ठेवली की भाऊ म्हणे माझ्यावर पहिलीचीच आपत्ती आली म्हणे. मी म्हटलं तुझ्या मार्गदर्शकांना जाऊन भेट. मी सांगितलं झोडे साहेबाचं, शेंद्रे साहेबाचं, वारे साहेबाचं, सारकर साहेबाचं, सगळ्यांचे नावं सांगितले. सगळ्यांचे त्यांनी विचारामध्ये फरक सांगितला. मी म्हटलं तुझी पटत नाही कोणासोबत तर मग करतोस का आणि का नाही पटत. आपण या मार्गाला पाहून मार्गदर्शकाकडे आलो. कोणी आले का मार्गदर्शकाकडे पाहून? आपण आपले दुःखाचे निवारण कुठं होईल या उद्देशाने. तर त्यातल्या त्यात सेवक सुद्धा बैमान आहे. आणि कोणी जर म्हणत असेल का दुःख माझ्यामुळे दूर झाले, हे तुमच्या मनातला संभ्रम आहे. दुःख आणि दुःख फक्त महानतेकी बाबा जमदेवजीच्या शब्दामुळे दूर होऊन राहिले, तुमच्या माझ्यामुळं नाही. आता तो व्यक्ती त्यागी होता, सगळं काही व्यवस्थित होतं. भाऊ म्हणे माझ्या मुलीचं, माझ्या बायकोचं, आमच्या घरामध्ये किरकिर सगळं फसनेस झालाय. तर माझ्या मुखात एक शब्द आला
की भाजीपाल्याचे व्यवसाय असल्यामुळं तू विनंती प्रार्थना करते का? कधी करतो कधी नाही करत असा शब्द मला उत्तर मिळालं. मग मी पुन्हा प्रश्न ठेवला का तू माळ जपते का? नाही भाऊ. मग तू माळ जपत नाही, विनंती प्रार्थना करत नाही आणि 3 वाजता मार्केटला 4 वाजता मार्केटला जा लागते म्हणून तू विनंती करत नाही भगवंताला समोर. तुझ्याकडे जे माळ आहे ते माळ जपत नाही आहे. सायंकाळी 11 वाजले म्हणून प्रार्थना करत नाही आहे. का? म्हणून तुझे दुःख दूर होईल आणि का? म्हणून तुझ्यावर आपत्ती येणार नाही. याच्यासाठी आपण दोषी आहोत. आणि त्यानंतर तू एखाद्या मार्गदर्शकाला भेट आणि आपलं दुःखाचं निवारण त्यांच्याकडे कर. केलं नाही केलं देवास ठाऊक, परमेश्वराला माहिती. आता 2 दिवसाआधी सुद्धा एक फोन आला होता. आता 2 दिवसाआधी नाही, कालचीच गोष्ट आहे. सोमवार काल मार्गातला सेवक आणि विचार पा काय आहो आपण मार्गात आणि कधीतरी माझ्यासोबत बोलायचा तर हे तुमच्या मार्गातले असे करते. तुमच्या म्हणजे तू नाही आहे का मार्गात? वाक्यरचना तुमच्या मार्गातले असे करते म्हणून बैठकीला येत नाही. कोण असे करते? कोणाची वागणूक कशी आहे? आपल्याला काय लेनदेन आहे? आपल्याला या शाळेमध्ये शाळेच्या वर्गामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या विचाराची मुलं आहेत. कोणी हुशार आहे, कोणी कमी आहे, कोणी त्याच्यापेक्षा कमी आहे, कोणी फक्त घरून पाठवते म्हणून मी येऊन राहिलो, असेही राहते. पण आपला अभ्यास तर आपल्याला करायचा आहे. आपल्याला कुठेतरी उच्च पदावर जायचं आहे, कुठेतरी चांगल्या आपल्या परिवाराचं नाव रोशन करायचं आहे. त्याच्यासाठी तर आपल्याला मेहनत करावं लागेल. म्हणून आपल्याला शाळेत जावं लागेल. ती शाळा आणि ही शाळा काही फरक नाही आहे. तर नेहमी बोलायचं तसा आणि बैठकीत तर कधीच नाही. एखादी वेळेस क्वचित अचानक त्यांच्या परिवारामध्ये काही गोंधळ झाल्या असेल. दारू पिली का? म्हणून तुम्ही दारू पिली, राग तुम्हाला आला, ठीक आहे. मग राग आला म्हणून दारू पिऊन घ्यायची का? नाश कोणाचा झाला? परिवाराचा झाला. ऍक्सिडेंट झाला, डॉक्टरांनी पाय कापण्यावर आणली होती, तेव्हा कुठं त्या मार्गाची पुन्हा आठवण आली. मी चुकलो कारण डॉक्टरांनी म्हणलं मला पाय कापायचा. तेव्हा कुठं त्यांनी भगवंताला शब्द दिला, मी आता असं करणार नाही. डॉक्टरांनी म्हणलं का पाय कापायचा नाही आता, तेव्हा जागा. मग ही वेळ येण्याआधी पहिले तर आपण सतर्क राहिलो, बिना फालतू पैशाची उधाळण होणार नाही, परिवार डिस्टर्ब होणार नाही, परिवारावर आपत्ती येणार नाही आणि आपली प्रतिष्ठा सुद्धा कमी होणार नाही. म्हणून बाबांनी जे दिलेली 12 खडी आहे, 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम. पुन्हा एक प्रकार असाच आहे, लोक रंगारंगीच्या गाड्या बदलवल्या, रंगारंगीच्या, हे नाही ते नाही ते नाही ते. कोणामुळे? या मार्गात आल्यामुळे. भगवंताने भरभरून दिलं आणि भरभरून दिल्यानंतर हळूहळू संगत कमी केली. बैठकीत जाणं तर सोडूनच दिलं आणि चांगला व्यवसाय चालू होता. नाव याच्यासाठी सांगत नाही, प्रत्येकाचा प्रतिष्ठेचा प्रश्न राहते, प्रत्येकाला स्वाभिमान आहे. खूप चांगला व्यवसाय होता आणि चूक म्हणजे अशी की घरी किराणा राहतो. आपल्या परिवारात किंवा संबंधित कोणी जर समजा आपल्यापर्यंत आलं की आमच्यावर अशा पद्धतीची आपत्ती आली आहे, तर तुम्ही सगळ्यात प्रथम का कराल? मी प्रश्न करत आहोत की तुम्ही सगळ्यात आधी का कराल? दवाखान्यात न्या, मार्गदर्शकाकडे न्या की वैद्याकडे न्या?
कमी आवाज आला, 2-4च लोक आहेत. त्या व्यक्तीनं का केलं, त्यागी सेवकानं त्या मुलीच्या आईनं म्हटल्याप्रमाणे त्या मुलीला वैदाकडे नेलं. आणि वैदाकडे नेल्यामुळं त्यांच्या परिवारात गोंधळ निर्माण झाला. पहिल्यांदा गोंधळ झाला, दारू वगैरे पेली नाही, पण परमात्मा एक नाव वगैरे सोडण्यात आला. पुन्हा प्रलय येणार होता, सावरले नाही, त्याच्यातून सुधारले नाही. पुन्हा त्यांनी तसंच केलं, पुन्हा एक ओढा घेऊन गेले. मग त्याच्या डोकं खराब झाला आणि जो व्यवसाय होता तो डगमगला. त्याच्यानंतर लोक उधारी देत नाही म्हणून आता मी दारू पितो. काय म्हणते, लोक उधारी देत नाही, साधा आहो म्हणून उधारी देत नाही, आता दारू पितो, त्याच्या उधारी काढतो त्याच्याकडून. काहीची उधारी घरात पुरी दारिद्र्य आली, गाड्या उचलून नेल्या. जो स्वतःच्या हाताखाली 10 माणसं ठेवायच्या तो दुसऱ्याकडे आता रोजीनं जातो. एकदम दयनीय अवस्था झाली. या मार्गात एवढी अफाट शक्ती आहे आणि एवढी जागृत कृपा आहे. भगवंत देते आणि त्याच्या पलीकडे नेतेही सुद्धा. म्हणून वेळेवरच जर आपण जागे झालो तर आपल्याला गाठा सुद्धा कळणार. जो जागेगा वो पाएगा और जो सोएगा वो पूरा खोएगा. आपण या शक्तीला ओळखलं पाहिजे, महसूस केलं पाहिजे की माझ्या भोवताल माझ्या 24 तास चैतन्यमय शक्ती आहे. आपल्या वागणुकीवर, आपल्या प्रत्येकाच्या हालचालीवर या मार्गाचा आपण छबी घेऊन चाललो आहे. एखाद्याच्या जर का समजा व्यवहार चुकीचे असतील तर सगळ्यात पहिले त्या व्यक्तीकडे नाही, या शक्तीकडे पाहिलं जातं. कारण आपल्यामुळं, कारण मार्गाचे प्रचार प्रसार करण्याची जिम्मेदारी बाबांना आपल्याला दिलेली आहे. हा माईक कशासाठी लावला या ठिकाणी? मार्गाचे तत्व, शब्द, नियम तुमच्यासाठी आहे. तुम्हाला माहित नाही का? सगळ्यांनाच माहिती आहे. मला माहित नाही का? मला सुद्धा माहिती आहे. त्याच्यासाठी एक अनुभव सांगतो. परमात्मा एक बँकेचं उद्घाटन होतं. त्या ठिकाणी मी मला नावच लिहून राहिलं, बस थोडक्यात घ्या. तर त्या ठिकाणी परमात्मा एक बँकेच्या आपल्या उमरेडला उद्घाटन होतं आणि त्या ठिकाणी बाबा सुद्धा उपस्थित होते आणि त्या ठिकाणी सुद्धा या माईकची व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळेस परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, परमात्मा भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, मानते की बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक, हा त्या ठिकाणी बोर्ड होता. आणि बाबांनी मार्गदर्शन केलं कि ये माइक का आवाज जहां तक जा रहा है. काय कृपया आप सब लोग, ये माइक का आवाज जहां तक जा रहा है, सभी को मेरा ये कहना है कि जिस किसी को, जिस कोई व्यक्ति इस मार्ग में नहीं है पर उसको कुछ आवाज देता है, दुख है, पीड़ित है, तो 3 दिन ये बोर्ड को अगर प्रणाम करेगा, भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महंत है कि बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक, 3 दिन ये बोर्ड को प्रणाम करेगा, थांबू कवर करू हो, तर प्रणाम करेगा. अगर उसके दुख अगर दूर नहीं हुए तो नजदीक के पुलिस स्टेशन में जाके एक बाबा आया था और उसने ऐसा बोला
और मेरे दुःख दूर नहीं हुए. तर त्या ठिकाणी एका सेवकाचे आपल्या एका व्यक्तीचे महारोग होता, त्याचे दुःख दूर झाले. म्हणून 4 तत्व 3 शब्द 5 नियम याचं बाबांनी दिलेली बाराखडीचं तुम्ही पालन करा, मी करीन. आणि माझ्या बोलण्यामुळं या माईकचा आवाज जिथपर्यंत चालला आहे, माझ्या बोलण्यामुळं काही चुकभूल झाली असेल आणि या ठिकाणी उपस्थित भगवान बाबा हनुमानजी मानताजी बाबा जुमदूजी मातोश्री वाराणसी आदरणीय संपूर्ण सेवक सेविका बालसेवक सेविका चुकलो असेल तर सर्वांना माफी मागतो, आपले शब्द थांबवतो. सर्वांना माझा नमस्कार.